मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आज शिवणी गावात आलो आहे। शिवणी गावामध्ये माझ्या बाजूला ही मस्जिद आहे। मस्जिद असणं चुकीचं नाही, मस्जिद असली पाहिजे, ते त्यांचं प्रार्थनास्थळ आहे, त्यामध्ये दुमत नाही। पण एक धक्कादायक प्रकार असा घडलेला आहे की सुमारे या गावची 30 एकर जमीन ही वक्फ बोर्ड किंवा एका प्राधिकरणाने एका ठराविक वहिवाटदारांच्या नावाने केलेली आहे। सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की जिल्हा सांगली, तालुका कडेगाव, मुक्काम पोस्ट शिवणी या गावातली एका विशिष्ट समाजाची जमीन, त्या जमिनीतली बरीच नावं, म्हणजे एक गट तर आहे त्यातील 7.5 एकर जमीन ही एका मुस्लिम नावाच्या व्यक्तीवरती झालेला आहे। दुर्दैवानं ही बाब अतिशय धक्कादायक असून की याचा छडा लावणं गरजेचं आहे। कारण की जर 30 एकर जमीन या गावातली ही मुस्लिम समाजाची असेल आणि संभाजीनगरचं जे वक्फ बोर्ड आहे ते जर त्यांना देत असेल तर ही अतिशय चुकीची बाब आहे। यातून एक चुकीचा संदेश त्या कामी जात आहे। हा संदेश जाऊ नये म्हणून आगामी काळात सकल हिंदू समाज कडेगाव यांच्यातर्फे या संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे। प्रसंग पडले तर आंदोलन करण्यात येणार आहे। कारण काय संबंध आहे त्या मुस्लिम व्यक्तीचा की एका गावातील 30 एकर जमीन त्याच्या स्वतःच्या नावावरती होते, त्याचा काही संबंध नाही। आज जर बघतो ही जर हे जे पायपाटी प्रार्थनास्थळ आहे, मस्जिद आहे, त्या मस्जिदीमध्ये बाहेरून लोक नमाज पडायला येतात, भाडोनी या ठिकाणाहून किंवा विविध ठिकाणाहून। त्यामुळे एक संशयास्पद वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। प्रश्न असा आहे की या गावाचा एकोपा आणि बंधुत्व आणि सलोखा राखायचा आहे की बिघडायचा आहे? बाहेरच्या लोकांनी इकडे येऊन नमाज पडण्याचं कारण काय? इथल्या लोकांनी पडावा हरकत नाही, भारतीय संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिले, पण बाजूच्या गावचा, माझ्या गावात कशाला येतो नमाज पडायला? जर उद्या या ठिकाणी एखादी घटना घडली, कृत्य घडलं तर त्याला जबाबदार कोण? अशा प्रकारचं एक मनामध्ये धुकं दाटलेलं आहे। कारण की जेमतेम 3-4 घरं जर या गावात असतील, एवढी मोठी मस्जिद आहे, ठीक आहे, असू दे मोठी मस्जिद असेल, जुनी असेल, परंतु बाहेरच्या लोकांनी इकडे येऊन त्यांचं काय काम आहे? आज आपण बघतोय की भिवंडीसारखी अवस्था ठाण्यामध्ये आहे, नाशिकमध्ये मालेगावसारखी अवस्था आहे, अगदी मानखुरसारखी अवस्था आहे। हे सगळं निंदनीय आहे। त्यासाठी आपल्याला जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय। आगामी काळात सकल हिंदू समाज कडेगाव यांच्यामार्फत पुढील सगळी कारवाई करण्यात येणार आहे। एका विशिष्ट समाजाची, मराठा समाजाची नावं त्यातून वगळण्यात आलेली आहे आणि त्या जागी एका मुस्लिम समाजाच्या वहिवाटदाराची नावं आहेत। बाजूला इथे आमचं हनुमान मंदिर आहे, महादेव मंदिर आहे। कुठल्याही एखाद्या ट्रस्टनं आमच्या कधीही एवढी मोठी जागा ॲक्वायर केली नाही। या वक्फ बोर्डाचं संकट या शिवणी गावावरती आलेलं आहे आणि हे सगळं धक्कादायक आहे। दुर्दैवाने आज ही हिंदू समाज झोपलेला अवस्थेत असल्यामुळे यावरती तो काही बोलत नाही, मूग गिळून गप्प आहे। पण आगामी काळात ही धोक्याची घंटा, आपण सगळ्यांनी ही धोक्याची घंटा आहे असं वाटून आणि असं समजून याचा छडा लावणं गरजेचं आहे। पुढील जी काही माहिती होईल ती आपणास पोहोचवली जाईल। मी आता शिवणी गावामध्ये, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, महाराष्ट्र आणि या मस्जिदीच्या बाजूला उभा आहे। धन्यवाद।